जय महाराष्ट्र। 13 ऑक्टोबर 2025 महाराष्ट्रात आणि देशात पावसाची हवामान, शेतकऱ्याच्या आनंदाची बातमी, खरी त्याची आनंदाची बातमी देणारे आहेत आम्ही हवामान अंदाजा। तुरळक ठिकाणी कुठंतरी पाऊस तुम्हाला बघायला भेटेल। थोडाफार ढगाळ वातावरण राहील आणि कोल्ड वातावरण राहील बघा 15 तारखेपर्यंत। माझं काम आहे हवामान अंदाजा, शेतकऱ्याच्या आनंदाची। खोटं बोलणार नाहीत माणसं आम्ही। प्रत्येक जिल्हा, तालुका, गावखेड शेतकऱ्याला एक सूचना आहे, आपल्याला सरकारनं निवडणुकीच्या आधी ताकद दिली ती 7/12 शेतकऱ्यांचा कोरा करण्याची ताकद दिली। आणि काही सरकारनं 7/12 कोरा केला नाही। शेतकऱ्याला माझी विनंती आहे, शेतकरी हो गुन्हानं बसायचं नाही। आता आपल्याला रस्त्यावर यायचं आणि चक्का जाम। महाराष्ट्र बंद 28 तारखेला ऑक्टोबरमध्ये ही ताकद दाखवायची आहे सरकारला। परभणी जिल्हा असो, नांदेड असो, लातूर असो, हिंगोली असो, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, कोणताही जिल्हा आपापलं जिल्ह्यातून उभं राहा, तालुक्यातून उभं राहा आणि नियोजन द्या तहसीलदारला। तहसीलदारला नियोजन द्यायचं आणि कामाला लागा। हे माझं शेतकऱ्याला खरी त्याची आनंदाची बातमी आहे। आपल्याला ही राय केल्याशिवाय ही काही खरं नाही। ही 7/12 कोरा करण्याची ताकद घ्यायची आपण बी। कसं सरकार देत नाही तर बघू। प्रत्येक गावात, तालुक्यात, जिल्ह्यात ताकदीनं उभं टाकायचं, रस्त्यावर यायचं, आंदोलन करायचं। ही सूचना आहे माझी प्रत्येक शेतकऱ्याला। गुन्हानं बसायचे दिवस नाहीत आता। 2 वर्ष होऊन गेले सरकारनं आपल्याला ताकद दिली ती। आता गुन्हानं बसायचं नाही, हैगाईत बसायचं नाही। रस्ता जाम आणि महाराष्ट्र बंद। आम्ही खोटं बोलणारे माणसं नाहीत। शेतकऱ्याच्या फायद्याची गोष्ट